साखर कारखाने आमच्याकडे तुलनेनं उशिरा सुरू झाले. या साखर कारखान्यांना नवं काय देता येईल, मग त्यातून इथेनॉल निर्मितीला सुरुवात झाली. उसाच्या बग्यासपासून वीज निर्मितीची चाचपणी करून त्याला प्रारंभ केला. साखर कारखान्याचे काही पैसे वाचले आणि काही उत्पन्न नव्यानं सुरू झाल्यानं ऊस उत्पादकांना टनामागे 100-200 रुपये जास्तीचा भाव देणं आम्हाला शक्य झालं. यातून विश्वास वृद्धिंगत झाला. आपला कारखाना प्रगत आहे, नवनव्या कल्पनातून त्याचा थेट लाभ आपल्याला होतोय ही भावना रुजली. बारामती परिसरात पाऊस जेमतेम आहे. साहजिकच फळ शेतीला मर्यादा होती. मात्र अशा हवामानात कमी पाण्यातही द्राक्ष आणि डाळिंब यांची शेती करता येऊ शकते. आमचे प्रयत्न सुरू झाले. या फळांच्या उत्पादनात दर एकरी वाढ कशी करता येईल यासाठी आम्ही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन करायला सुरुवात केली. दुधाच्या व्यवसायाची मेख अशी की त्याच्यात लक्ष घातलं तर आर्थिक स्थैर्य येऊ शकतं. या दृष्टीनं आम्ही पावलं उचलली. या व्यवसायाला प्रोत्साहन देताना तो महिला केंद्रित राहील असं पाहिलं. दूध उत्पादन वाढल्यावर ते मुंबईतल्या वरळी आणि कुर्ला डेअरी आमच्याकडून खरेदी करत असत. एक वेळ अशी आली की हे उत्पादन इतकं वाढलं की कुर्ला आणि वरळी या डेअरीनं आठवड्यातून एक दिवस दूध खरेदीला नकार दिला. एवढ्या मोठ्या प्रमाणावरच्या दुधाचं करायचं काय अशी विचारणा महिला करू लागल्या. एकेका गावात 4-4 हजार लिटर दूध रोज जमा होत होतं. लोकांनी खवा कर, तूप कर असे काही मार्ग काढले, पण ते परवडणारे नव्हते. त्याच्यातून दुधावर प्रक्रिया करून काही करता येईल का या विचाराला चालना मिळाली. मी त्यासाठी 2-4 देशात जाऊन तंत्रज्ञाची माहिती घेऊन आलो. तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारी यंत्र यांची त्या काळात किंमत 400 कोटी रुपये होती. एवढी गुंतवणूक क्षमतेच्या पलीकडे होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी गुंतवणूक खाजगी कंपनीनं करायची आणि त्यांच्याबरोबर सहकार्य करायचं अशा प्रारूपाचा विचार सुरू झाला. गावागावात दूध सोसायट्या स्थापन करायच्या. या सोसायट्यांची एक शिखर संस्था करायची आणि तिनं कंपनीला दूध पुरवठा करायचा अशी रचना ठरवली. सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान असणाऱ्या कंपन्यांबरोबरच हे सहकार्य करायचं असंही निश्चित केलं आणि प्रक्रिया करणाऱ्या श्रायबर डायनामिक्स डेअरीज लिमिटेडच्या वतीनं कारखान्याची उभारणी करण्यात आली. अग्रगण्य असलेल्या ब्रिटानिया कंपनीसाठीचं चीज इथेच उत्पादित होतं. फ्रान्समधल्या अव्वल क्रमांकाच्या जगभर मान्यताप्राप्त डॅनॉनची दुधावर आधारित उत्पादनं आमच्या इथे तयार होतात. माल उत्पादित करून तो जगभरात पोचवण्यासाठी आम्हाला मर्यादा असल्यानं त्याचं मार्केटिंग याच कंपन्या करतात. त्यांच्याच नावानं ही उत्पादनं देशविदेशातल्या बाजारपेठेत वितरित होतात. या कंपन्यांनी उभारलेल्या प्रकल्पांची क्षमता मोठी असल्यानं 60%च वापरली जाते असं आमच्या लक्षात आलं. 40% क्षमता अद्यापही विना वापर होती. मग दुधाच्या प्रक्रियेनंतर तीच यंत्रणा स्वच्छ करून थोडेफार तांत्रिक बदल करून फळावरच्या प्रक्रियेसाठी वापरता येईल असं आमच्या लक्षात आलं. आज भारतभर फळांच्या नैसर्गिक रसांची विक्री करणाऱ्या ट्रॉपिकाना कंपनीचे सारे रस बारामतीत याच प्लांटमध्ये तयार केले जातात. आज आमच्याकडच्या नंदन आणि सह्याद्री ॲग्रो प्रॉडक्ट या 2 युनिटमध्ये प्रतिदिन 13 लाख लिटर दुधाचं संकलन होतं. दुधाला आज प्रति लिटर 24 रुपये दर आहे. हिशोब केला तर लक्षात येईल की वर्षाला सरासरी 3,000 कोटी रुपये इथल्या शेतकरी कुटुंबाच्या हातात पडतात आणि हा पैसा मुख्यत्वे करून महिलांच्या हातात येतो. आमचं निरीक्षण असं आहे की महिलांकडे येणाऱ्या पैशांचा विनियोग प्रामुख्यानं मुलांचं शिक्षण आणि आरोग्याच्या तरतुदीसाठी होतो. कुटुंबाच्या दीर्घकालीन हिताचा विचार स्त्रीमध्ये कसा उपजत असतो आणि निर्णयाचा अधिकार आल्यावर ते योग्य पद्धतीनं तो कसा करतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणखी एक लाभ म्हणजे स्त्री वर्गाची सामाजिक प्रतिष्ठा कमालीची उंचावली आहे. महिला धोरण जाहीर झाल्यावर त्या राजकीय अंगणातही मोठ्या प्रमाणात आल्या. या दोन्हींचा परिणाम म्हणून या भागातल्या महिला आत्मविश्वासानं उभ्या राहिलेल्या दिसतात. शिक्षणाच्या माध्यमातून होणारी प्रगती स्थायी आणि प्रगल्भ असते. यासाठी शिक्षणाच्या संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून पुण्याच्या खालोखाल अनेक प्रकारच्या उत्तम शिक्षणाचं बारामती हे महत्त्वाचं केंद्र बनलंय. विद्यानगरीच्या कॅम्पसमध्ये 16,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शैक्षणिक संकुलात शेतमजुराचा मुलगा, हमालाचाही मुलगा आहे. त्यांनाही इंजिनियर होण्याची समान संधी आहे.
विकास एका विशिष्ट घटकालाच प्रगती करण्यासाठी हातभार लावणारा असेल तर त्याला फारसा अर्थ नाही. हे पक्क भान ठेवून वाटचाल सुरू आहे. आमच्या इथे मुलींची सुरक्षितता वादातीत आहे. शारदा नगर इथे 8,000 मुली शिकतात. शारदा नगरला पालक मुलींना आणून ठेवतात. इथे मुलगी शिकेलही आणि सुरक्षितही राहील असा त्यांना विश्वास वाटतो. दुसरं म्हणजे या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी देणगी घेतली जात नाही. आज माळेगाव, सोमेश्वर, इंदापूर इथेही आमची शैक्षणिक संकुलं उभी राहिली आहेत. त्या आसपासच्या भागातल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळतं. कला, विज्ञान, वाणिज्य या पलीकडचं IT, कायदा, अभियांत्रिकी यांचंही शिक्षण उपलब्ध करून देतो. बायोटेक्नॉलॉजीचं महाविद्यालय गुणवत्तेच्या बाबतीत देशात नावाजलेलं आहे. CBSE, ICSE अभ्यासक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी आहेत. मुलांना चांगलं इंग्रजी शिकता येईल यावर भर आहे. या शिक्षण संस्थांच्या कारभारात माझे कुटुंबीय किंवा मी कोणतीही ढवळाढवळ करत नाहीत. शिक्षकांच्या नियुक्त्या, प्रवेश हे विषय तिथल्या व्यवस्थापनाच्या आणि प्राचार्यांच्या पातळीवर हाताळले जातात. पुण्यात शिकत असताना मी पाहिलं होतं, कितीतरी शिक्षण संस्था प्राचार्यांच्या नावानं ओळखल्या जातात. प्राध्यापक स.वा. कोगेकर, प्राध्यापक सोनोपंत दांडेकर, प्राध्यापक ना.ग. नारळकर, प्राध्यापक मावळकर असे अनेक प्राचार्य होते की ते काम करत असलेल्या संस्थांची प्रतिष्ठा, ओळख त्यांच्या नावामुळे होती. आम्हीही प्राचार्य या संस्थेची प्रतिष्ठा वाढेल याची काळजी घेतली. महाराष्ट्रातल्या बहुतेक शिक्षण संस्था आज त्या राजकीय मंडळींच्या नावाने ओळखल्या जात असताना विद्याप्रतिष्ठान पवार यांची आहे असा उल्लेखही होत नाही. हे आमच्या कार्यशैलीचं यश मानतो. या संस्थांना पायाभूत सोयींमध्ये काही अडचण निर्माण झाल्यास तिच्या निराकरणापुरतीच आमची कृती असते. सर्वोत्कृष्ट दर्जाचं शिक्षण इथेही उपलब्ध व्हावं यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि ख्यातनाम विद्यापीठांचं सहकार्य आवर्जून घेतलं जातं. आमच्या अनेक अभ्यासक्रमांच्या अध्यापनासाठी अमेरिकन विद्यापीठातले प्राध्यापकही येतात. विशेषतः कृषी विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी नेदरलँडमधले 2 प्राध्यापक उपलब्ध असतात. शेतीमधला आणि विशेषतः फूलशेतीमधला नेदरलँड हा अत्यंत प्रगत देश आहे. BSc ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमात 3 वर्ष इथं शिक्षण घेतात आणि शेवटचं 1 वर्ष नेदरलँडमध्ये जाऊन शिक्षण घेतात. त्यांना नेदरलँडमधल्या आणि पुणे विद्यापीठाची संयुक्त पदवी मिळते. या संधीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसतो. नवतंत्रज्ञान स्वीकारण्यास ते अधीर झालेले दिसतात. त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असतो. आमच्या शारदा नगरच्या संस्थेत मुलींना पोलीस दलात भरतीपूर्व लागणारं प्रशिक्षण दिलं जातं. दरवर्षी प्रशिक्षण घेणाऱ्या 200-300 मुलीतून 60-70 जणींना तरी पोलीस दलात संधी मिळते. विद्यार्थ्यांबरोबरच अध्यापकांची गुणवत्ता उंचवण्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरची कौशल्य हस्तगत करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. अध्यापकांची गुणवत्ता वाढली की विद्यार्थ्यांना अधिक सकस शिक्षण लाभतं. यासाठी आमचे अध्यापक देश-विदेशातल्या नामवंत विद्यापीठात प्रशिक्षणासाठी जातात. विद्यार्थी, शिक्षक आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षण संस्थेचा परिसर. हा जेवढा नेटका, स्वच्छ, मोकळा, सोयींनी युक्त तेवढे विद्यार्थी त्यात अधिक रमतात. परिसर हा त्यांच्या जगण्याचा भाग बनावा लागतो. या दृष्टीनं शैक्षणिक संकुलाची प्रसन्न रचना केली आहे. त्यांच्या इमारती, वर्ग, मैदानं कलात्मक आहेत. इथे कमालीची स्वच्छता ठेवण्यात येते. विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी पूरक असा परिसर उभारताना बाहेरून वास्तुविशारद आणले नाहीत, तेही इथलेच आहेत. हे आणखी एक वैशिष्ट्य. आमच्या या बारामती पॅटर्नमुळे शासकीय संस्थांनीही कात टाकली. चांगलं स्थापत्य, बाग बगीचे यांची सौंदर्य दृष्टी त्यांनीही जोपासायला सुरुवात केली. इथून बाहेर पडलेली मुलं मुली आम्हाला परदेशात भेटतात, सरकारी कार्यालयात भेटतात, उद्योगात भेटतात. मी परदेशात गेलो की किमान 2-3 तरी हमखास येऊन भेटून आपण विद्याप्रतिष्ठान किंवा शारदा नगरमध्ये शिकल्याचं सांगतात. आज सुमारे 60 ते 65 हजार विद्यार्थी बारामतीच्या 15 किलोमीटरच्या परिसरातल्या शिक्षण संकुलात शिकतात. त्यातले किमान 20,000 विद्यार्थी बाहेरून इथं केवळ शिक्षणासाठी आलेले आहेत. बारामती परिसरात राहताना त्यांच्या अनेक गरजा असतात. महिन्याला 2-3 हजार रुपये तरी ते आपल्या विविध गोष्टींसाठी खर्च करत असतात.
त्यांच्या निवासावरच्या, जेवणावरच्या, कपड्यांच्या शिलाईच्या, इस्त्रीच्या, चहाच्या, चैनीच्या नसल्या तरी गरजेच्या वस्तूंच्या खरेदीच्या खर्चांमुळे बारामतीमध्ये कितीतरी रोजगार उपलब्ध झालाय. बारामतीच्या अर्थव्यवस्थेला एक सौष्ठव लाभत आहे. चव्हाण साहेबांनी कृषी औद्योगिक समाज निर्मितीचा विचार मांडला. त्याला ज्ञानाधारित समाज निर्मितीची जोड देऊन नवं प्रारूप उभं राहिलं. या भागात उद्योग आणताना जो सरसकट गुंतवणूक करेल त्याला संधी, ही आंधळी भूमिका आम्ही ठेवली नाही. या परिसरात येणारा उद्योग कृषी मालावर आधारित असावा, कौशल्य वृद्धीला चालना देणारा असावा आणि रोजगार निर्मितीला संधी देणारा असावा. अशाच उद्योगांसाठी आम्ही पाठपुरावा केला. श्रायबर डायनॉमिक्स डेअरीज लिमिटेड या जगप्रसिद्ध कंपनीचा प्रकल्प त्यातूनच आलाय. याची पार्श्वभूमी अशी, दर्जेदार दुग्धपदार्थ आणि दुधाचं विक्रमी उत्पादन ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत KM गोएंका यांनी डायनॉमिक्स डेअरी लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा अंगीकार केला. अमेरिका स्थित जागतिक स्तरावरील विख्यात डेअरी कंपनी श्रायबर फूड्सनं डायनॉमिक्स डेअरी लिमिटेडचे 51% समभाग घेतले आणि या दोन अग्रणी कंपन्यांनी एकत्र येत श्रायबर डायनॉमिक्स डेअरीज लिमिटेड ही कंपनी स्थापली. बारामतीमध्ये 62.2 एकर परिसरात कंपनीचा मोठा प्रकल्प आहे. फेरेरो या इटालियन कंपनीला दुधाची भुकटी लागते असं समजल्यावर त्यांना डायनॉमिक्सची भुकटी पाठवली. त्यांना या भुकटीची गुणवत्ता योग्य वाटली. त्यांनी श्रायबर डायनॉमिक्समध्ये तयार होणारी दुधाची भुकटी घेण्यास सुरुवात केली. या कंपनीतून तयार होणारी चॉकलेट्स आशिया आणि आखातातल्या सर्व देशात पाठवली जातात. या प्रकल्पाचं विस्तारीकरण झाल्यावर फेरेरो कंपनीचा बारामतीमधला प्लांट जगातला क्रमांक 1चा होईल. सध्या त्यांचा सर्वात मोठा प्लांट इटलीत आहे. प्रत्यक्ष वस्त्रोद्योगात पडलो नाही, टेक्स्टाईल पार्क उभं केलं आणि वस्त्रोद्योग निर्मितीच्या सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या. वस्त्रोद्योग निर्मिती करणाऱ्या उद्योजकांची यामुळे मोठी सोय झाली. कॉटन किंग सारख्या कंपनीनं आणि अन्य कंपन्यांनी या सुविधेचा वापर केला. आम्ही अशा कारखान्यांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवणं आणि व्यवसायासाठीची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं एवढी जबाबदारी उचलली. आज 7-8 हजार जणांना त्यातून रोजगार मिळतो. त्याच्यात 80% महिलांचा समावेश आहे. त्यांनी या व्यवसायातलं कौशल्य आत्मसात केलंय. त्याच्यातून या भागातल्या लोकांचं जीवनमान उंचावलंय. विशेषतः तरुण मुलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्यामुळे त्यांची कौटुंबिक प्रतिष्ठा तर वाढलीच, शिवाय जगण्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलला. यापूर्वी इटालियन उद्योजक डॉक्टर रॉसी यांच्या मदतीनं इथे द्राक्ष प्रक्रिया केंद्र सुरू केलं. 700 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची काही टक्के आणि उरलेले काही टक्के इटालियन कंपनीची भागीदारी, यातून 4 सीझन्स वायनरी सुरू झाली. बारामतीमध्ये शिक्षण, शेती आणि उद्योग या तिन्ही मार्फत सर्वांगीण विकास घडवून आणताना तो टिकाऊ आणि सातत्यपूर्ण असण्याची गरज होती. याचबरोबर तो व्यक्तिकेंद्री राहणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी होती. ती घेतली. माझ्यावरच्या राजकीय जबाबदाऱ्या वाढल्यानंतर मी बारामतीबाहेर अधिक काळ राहू लागलो. तशी विनोद कुमार गुजर, ॲडव्होकेट प्रभुणे, द.रा. उंडे यांच्यासह अन्य मंडळींनी ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. माझे मोठे बंधू आप्पासाहेब पवार यांना राजकारणात अजिबात रस नव्हता. त्यांनी या कामासाठी स्वतःला जुंपून घेतलं. त्यासाठी मोठ्या पगाराची नोकरी सोडून दिली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव राजेंद्र पवार हे मोठी जबाबदारी उचलत आहेत. त्यांचं शेतीविषयक शिक्षण अमेरिकेत झालंय. अजितनंही या साऱ्यात खूप बारकाईनं लक्ष घातलं. अजित कामाच्या बाबतीत अत्यंत काटेकोर आहे. तो स्वतः अत्यंत मेहनती आहे. 18 तास काम करण्याची त्याची क्षमता आहे. कामाच्या गुणवत्तेबाबत तो कधीही तडजोड करत नाही. बारामती हे राहण्यासाठीचंही उत्तम शहर असावं म्हणून पुढच्या 50-100 वर्षांच्या गरजा डोळ्यासमोर ठेवून नियोजन केलं जात आहे. बारामतीच्या सांस्कृतिक उन्नतीसाठी इथे व्याख्यानमाला होतात. लोकप्रिय गाण्यांचे आणि नाटकांचे कार्यक्रम होतातच, शिवाय शास्त्रीय संगीतातल्या दिग्गज कलावंतांनाही इथे आमंत्रित केलं जातं. या कार्यक्रमांना वाढता प्रतिसाद आहे. कविवर्य ग. दी. माडगुळकर आणि बारामतीचे कवी मोरोपंत
यांच्या नावानं इथे नाट्य आणि सांस्कृतिक सभागृह उभारण्यात आलंय. मागे एकदा मी म्हटलं होतं की बारामती पॅटर्न म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत उभं राहणं. फक्त 8 इंच सरासरी पाऊस पडणाऱ्या, 70% भाग दुष्काळी असणाऱ्या या 50 किलोमीटर परिसरात आज 12 साखर कारखाने आहेत. इथली द्राक्ष परदेशातल्या बाजारपेठात जातात. इथे तयार होणारा फळांचा रस देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलाय. पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड यासारख्यांना लागणारं चीज इथून जातं. या पॅटर्नमध्ये मनुष्यबळ समृद्ध झालं. खेड्यातली मुलं उच्च शिक्षित बनून बाहेरच्या जगात आपला ठसा उमटवू लागली. इथल्या मुलांच्या हातात अद्ययावत तंत्रज्ञान आल्यानं ती स्पर्धा युगात आघाडीवर चमकू लागली. राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाचा विचार केंद्रस्थानी आला. बारामती पॅटर्नचं वैशिष्ट्य हेच तर आहे. नऊ, येत्या काळात डोकावताना. सर्वसामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रीय राजकारण असा माझा प्रवास राहिलाय. गेली 50 वर्ष राज्य स्तरावरचं आणि देश पातळीवरचं राजकारण, समाजकारण मी पाहिलंय, अनुभवलंय. या क्षेत्रातल्या चळवळी जवळून पाहिल्या आहेत. विभिन्न प्रकृतीच्या आणि नेत्यांच्या पक्षांचं आणि आघाड्यांच्या सरकारचं कामकाज अनुभवता अनुभवता माझी काही निरीक्षणं तयार झाली आहेत. सार्वजनिक जीवनातला माझा प्रवास राजकारणाच्या माध्यमातून आला. या चढ उतारांच्या वाटचालीतल्या बदलांचा वेध मी सतत घेत असतो. या देशातल्या कानाकोपऱ्यात पोचलेला, अस्तित्व असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी आणि वैचारिकतेचा वारसा घेऊन आलेला हा पक्ष रुजला तो त्याच्या सर्वसमावेशक वृत्तीमुळे. मात्र असं असून सुद्धा त्याला उतरती कळा लागली. विशेषतः 1989 पासून तो दुबळा होत गेला. काँग्रेसला स्वातंत्र्य चळवळीचा वारसा होता. देशातल्या निरनिराळ्या विचारसरणीच्या लोकांना सहजपणे सामावून आणि समजून घेण्याची उपजत क्षमता होती. पंडित जवाहरलाल नेहरू राज्यांमधल्या नेत्यांनाही प्रतिष्ठेनं आणि आदरानं वागवत असत. काँग्रेसमुळे स्वातंत्र्य मिळालं याच्याबद्दल देशवासियांच्या मनात एकेकाळी विलक्षण कृतज्ञतेची भावना होती. काळ जसजसा सरकत होता तसतसा या भावनेचा पगडा कमी होत गेला. काँग्रेसच्या विरोधातलं राजकारण देशात मूळ धरू लागलं. 1967 मध्ये राम मनोहर लोहिया आणि चौधरी चरण सिंग यांनी काँग्रेसेतर पक्षाची यशस्वीपणे मोठ बांधली. 1967च्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकात पहिल्यांदा काँग्रेसच्या वर्चस्वाला तडे गेले. काँग्रेस विधायक दलाची सरकारं उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यात सत्तेवर आली. काँग्रेसच्या विरोधात एकत्र येऊन स्थिर पर्याय देण्याचा विरोधकांचा हा प्रयत्न फारसा टिकला नसला तरी काँग्रेसही पराभूत होऊ शकते हा संदेश त्यातून पोचला. इंदिराजींकडे काँग्रेसची सूत्र हाती आली तसं त्यांनी काँग्रेसचा पारंपरिक मार्ग सोडला. सत्तेचं केंद्रीकरण करण्याकडे त्यांचा कल होता. त्यांनी सर्वप्रथम पक्षांतर्गत आव्हानं मोडून काढली आणि त्यानंतर 1971चं पाकिस्तान विरोधातलं युद्ध जिंकून देशातल्या जनतेच्या मनात भक्कम स्थान मिळवलं. अर्थातच सत्ता एक हाती ठेवण्याच्या त्यांच्या अट्टहासामुळे सर्वप्रथम काँग्रेस पक्षांतर्गत लोकशाहीला फाटा मिळाला. त्यांचं पुढचं पाऊल म्हणजे 1975 मध्ये इंदिराजींनी आणीबाणी लादून देशभरातल्या विरोधकांची आणि प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करून अमर्याद सत्ता राबवण्याचं राजकारण केलं. त्यांच्या त्या कृतीनं हबकलेल्या जनतेनं मतपेटीतून संताप व्यक्त केला आणि त्यानंतरच्या निवडणुकात काँग्रेसला पहिल्यांदा केंद्रातली सत्ता गमवावी लागली. सत्ता फक्त काँग्रेसकडेच राहण्याचा काळही इतिहास जमा झाला. आघाडी सरकारचं राजकारण देशाच्या केंद्रस्थानी आलं. काँग्रेसचं वर्चस्व संपुष्टात येणं आणि 2014 मध्ये भाजप पूर्ण बहुमतानं सत्तेत येणं ही भारतीय राजकारणातली मोठी घडामोड आहे. या घडामोडीनं काँग्रेस आणि भाजप यांच्यातलं एक समान वास्तव अधोरेखित झालंय. ते म्हणजे हे दोन्ही देशव्यापी पक्ष कमालीच्या व्यक्तिकेंद्रित राजकारणात सापडलेत.
संघटनेला सर्वाधिक महत्त्व देणारा भाजपसुद्धा एकचालकांवरती राजकारणाचा बळी ठरल्याची सध्याची धक्कादायक परिस्थिती आहे. तर काँग्रेसचं राजकारण राहुल गांधी यांच्या भोवतीच फिरताना दिसत आहे. एकेका व्यक्तीच्या करिश्म्यावर, नेतृत्व बळावर उभे राहतात ते प्रादेशिक पक्ष, असं सर्वसाधारणतः चित्र होतं. परंतु ही राजकीय अपरिहार्यता आता राष्ट्रीय पातळीवरच्या दोन्ही प्रमुख पक्षांमध्येही परावर्तित झालेली दिसते. आधी असं घडत नव्हतं. भाजपच्या इतिहासात व्यक्तिभोवती फिरणाऱ्या राजकारणाचं असं पर्व प्रथमच उदयाला आलेलं दिसतंय. इंदिरा गांधी यांच्या काळात इंदिरा इज इंडिया असं म्हणण्यापर्यंत जी मजल गेली होती, त्याचंच प्रतिबिंब आज सत्ताधारी पक्षात पडलेलं पाहायला मिळतंय. भाजपचे अनेक खासदार नरेंद्र मोदींमुळे आपण या सभागृहात आहोत असं उघडपणे बोलून दाखवतात. विशेष म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या उत्तुंग नेत्याच्या काळातही भाजपतल्या खासदारांनी वाजपेयीमुळे आपण सभागृहात आलो आहोत अशी भाषा केली नव्हती. नरेंद्र मोदी यांची कार्यशैली काळजी करायला लावणारी आहे. गुजरातसारख्या राज्यात एक हाती कारभार हाकणं हे कदाचित योग्य असेलही, परंतु एवढी विविधता असलेल्या आपल्या खंडप्राय भारतात याच पद्धतीनं दीर्घकाळ सत्ता राबवणं शक्य होणार नाही. एकाच व्यक्तीच्या हातात देशाच्या नाड्या असण्याचे परिणाम काय होतील याबाबत आजच काही भाकीत करणं योग्य नव्हे. परंतु सत्तेचा एक दोष असतो, ती केंद्रित होण्याकडेच कल असतो आणि मूळ वाट वाकडी करून मार्गक्रमण करण्याचा धोका असतोच. त्याबरोबर अशी एकाधिकारशाही अधिक काळ राज्य करू शकत नाही. हे जगाच्या इतिहास वारंवार सिद्ध झालंय. हे खरं असलं तरी भाजपला सशक्त पर्याय म्हणून आज तरी काँग्रेस सपशेल अपयशी ठरली आहे. राष्ट्रीय पातळीवर तुल्य बळानं उभं राहणं हे काँग्रेस समोरचं जटिल आव्हान आहे. परिस्थिती पालटवण्यासाठी काँग्रेसला प्रादेशिक आणि छोट्या पक्षांना विश्वासात घेऊन बरोबरीनं वाटचाल करण्याशिवाय गत्यंतर नाही. प्रादेशिक आणि छोट्या पक्षांना विश्वास देण्यात वाजपेयींप्रमाणेच डॉक्टर मनमोहन सिंगही कसबी सिद्ध झाले होते. त्यांचा कित्ता काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वाला गिरवावाच लागेल. 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं खरं, पण यशाचा तो आलेख दिवसेंदिवस वेगानं घसरतोय. ही घसरण रोखण्यासाठी भाजप कोणती पावलं उचलतोय हे पाहणं औत्सुक्याचं आहे. पक्षाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लक्षावधी निष्ठावंत कार्यकर्ते भाजपचं सामर्थ्य स्थळ आहे. परंतु तरीही आपल्या संकुचित तत्त्वज्ञानाला मुरड घालून अधिक समावेशक भूमिका स्वीकारल्याशिवाय या पक्षाला आपलं स्थान अबाधित राखता येणार नाही. देशभरात मध्यम वर्गाचा झालेला विस्तार भाजपच्या वाढीला सहाय्यभूत ठरला आहे. समाजातल्या तळात असलेला मोठा वर्ग कालावघात मध्यम वर्गात परावर्तित झाल्यानं या वर्गाचा भाजपला असणारा विरोध मरगळलेला दिसतो. भाजप जोपर्यंत समाजातल्या सर्व घटकांविषयी ममत्वाचं नातं निर्माण करत नाही तोपर्यंत आजचं यश तत्कालिक आहे. हे बिहार विधानसभेच्या निवडणूक निकालानं अधोरेखित केलंय. वैशिष्ट्यपूर्ण विचारसरणीच्या कम्युनिस्टांचं स्थानही आज आक्रस्त आहे. जगभरात झालेल्या बदलांना प्रतिसाद देत आपल्या भूमिकेत आवश्यक बदल करण्यात आलेलं अपयश हे त्याचं प्रमुख कारण. सोव्हिएत रशियाच्या पतनापासून जगभरातल्या कम्युनिस्टांच्या प्रभावाला ओहोटी लागली आहे. जगात आर्थिक आघाडीवर होणारे बदल चीननं बरोबर हेरले आणि आपल्या साम्यवादी तत्त्वज्ञानात आर्थिक विकासाला अलगदपणानं केंद्रस्थानी आणून ठेवलं. चीननं आवश्यकतेनुसार सोयीनुसार आपल्या तत्त्वज्ञानाला मुरड घालत सत्तेवरची पकड कायम ठेवण्यातही यश मिळवलंय. भारतातल्या कम्युनिस्टांनी मात्र पोथीनिष्ठेला तिलांजली दिली नाही. त्यामुळे त्यांची वाढ तर खुंटलीच, शिवाय पश्चिम बंगालमधली त्यांची मक्तेदारीही संपुष्टात आली. केरळमध्ये ते विरोधी बाकांवर फेकले गेले. केवळ त्रिपुरात त्यांचं अस्तित्व टिकून आहे आणि देशभरात काही पॉकेट्सपुरता हा पक्ष संकोचलाय. दबावगट म्हणूनही कम्युनिस्टांच्या अस्तित्वाला घरघर लागली आहे. त्यांचं तेवढंही स्थान कदाचित संपुष्टात येईल. जग लोकशाहीच्या विचाराच्या बाजूनं वाटचाल करत आहे. जीवनमान आणि राहणीमान वर नेत असताना कोणतंही नियंत्रण स्वीकारायला आजचं तरुण मन तयार नाही. त्यामुळेही कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाकडे ओढा राहिलेला नाहीये. आधुनिकता आणि पुरोगामी दृष्टिकोन ही कम्युनिस्टांची ओळख होती,
परंतु आर्थिक धोरणातल्या साचलेपणामुळे त्यांची राजकीय दृष्ट्याही पिछेहाट होतीये आणि पर्यायानं सामाजिक चळवळीतलाही त्यांचा प्रभाव उतरणीला लागलाय. भारतीय राजकारणातला एक मोठा बदल नोंदवायला हवा, तो म्हणजे भारतीय मतदार हा अधिकाधिक रिझल्ट ओरिएंटेड होत चाललाय. त्याच्या अपेक्षा थेट असतात. भावनिक किंवा तात्विक मुद्द्यांमध्ये तो स्वतःला अडकवून घ्यायला तयार नाही. मतदाराची ही भूमिका राष्ट्रीय पक्षांबाबत आणि देश पातळीपासून ग्रामपंचायतीच्या पातळीपर्यंत बदलताना दिसतीये. मतदाराच्या या मानसिकतेचा मोठा परिणाम प्रादेशिक पक्षांच्या रचनेवर होतोय. प्रादेशिक पक्ष हे साधारणतः एखाद्या व्यक्तीच्या भोवती उभे राहतात. ही व्यक्ती जनमानसातलं आपलं स्थान किती बळकट ठेवू शकते आणि तिच्यात प्रशासकीय कौशल्य किती उत्तम आहे यावर अशा पक्षांचं अस्तित्व अवलंबून असतं. उदाहरणार्थ, तेलुगू देशमसारखा पक्ष अस्मितेच्या मुद्द्यावर स्थापन झाला. त्यावर त्याला मर्यादित काळात यशही मिळालं, परंतु काळाच्या ओघात अस्मितेचा मुद्दा मागे पडला. चंद्राबाबू नायडूंच्या मागे आंध्रातली जनता उभी राहिली. याचं कारण त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे आणि ती अंमलात आणण्यासाठी प्रशासकीय कौशल्यही आहे. अस्मितेशी बांधिलकीचा मुद्दा मागे पडून अशा रीतीनं रिझल्ट ओरिएंटेड राजकारणाच्या जमान्यात आपण प्रवेश केलाय. अकाली दलाला निर्णायक धार्मिक ओळख आहे आणि तरीही त्या पक्षाला आज विकासाची भाषा आणि तशी कृतीही ठेवावीच लागते. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार व्यक्तिकेंद्रित राजकारण मागे टाकत प्रगतीची भाषा बोलतायत. हा तोच बदल आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अजूनही सामाजिक गटांचं राजकारण आपलं महत्त्व राखून असलं तरी वाटचाल विकास कार्यक्रमाच्या दिशेनं सुरू झालेली दिसेल. हा बदल लक्षात घेऊन प्रादेशिक पक्ष जसं आपलं राजकारण बदलतील तसं यापुढेही राष्ट्रीय राजकारणात आपलं महत्त्व ते पक्ष अबाधित ठेवतील. रिझल्ट ओरिएंटेड राजकारणाचा आणखी एक परिणाम राजकारणातल्या घराणेशाहीवर होणार आहे. अनेक राजकीय घराणे आपापली पकड वेगवेगळ्या पक्षात, मतदारसंघात टिकवून आहेत. परंतु ही पुण्याई आता राजकारणाच्या बदलत्या समीकरणात त्यांना तारून नेणार नाही. आधीच्या पिढीच्या कार्यकर्तृत्वाचा प्रारंभिक लाभ मिळेल, पण स्वतःला सिद्ध केलं नाही तर लोक दुसरी संधी देणार नाहीत. वाडवडिलांच्या पुण्याईवर पिढीजात सत्ता उपभोगण्याचा कालखंड संपुष्टात येत चाललाय. माझ्या मुद्द्याच्या पृष्ठार्थ पुन्हा एकदा चंद्राबाबू नायडूंचं उदाहरण घेतो. त्यांचे सासरे NT रामाराव यांच्या नात्याचा लाभ त्यांना राजकारणात सुरुवातीला झाला, परंतु पुढे टिकण्यासाठी त्यांना स्वतःचं कौशल्य सिद्ध करावं लागलं. मतदारांना फक्त आश्वासनं देत यापुढे झुलवता येणार नाही. तो काळ सरला. दिल्या घेतल्या वचनांची पूर्ती करण्याचं दडपण प्रादेशिक आणि राष्ट्रीय दोन्ही पक्षांसमोर वाढत आहे. लोक कोणतंही कारण ऐकून घ्यायला आज राजी नाही आहेत. दुसरं म्हणजे लोक वैयक्तिक कामं घेऊन लोकप्रतिनिधींकडे येत असले तरीही एकूण आर्थिक विकासाच्या दृष्टीनं धोरणं आखली जात आहेत. हे आहेच ना. याबाबतची जाणीव अधिक सम्यक आणि समग्र होत चाललेली दिसते. उदारीकरणानंतर आणि खुल्या आर्थिक धोरणानंतर अनेक प्रश्नांची गुंतागुंत झाली आहे. विकासाचे मामले सोपे साधे राहिलेले नाही आहेत. सामाजिक आर्थिक दरी वाढल्यामुळे समाजातल्या वेगवेगळ्या गटांच्या अपेक्षा भिन्न आहेत आणि त्या पूर्ण व्हाव्यात यासाठीचं दडपण दुहेरी तिहेरी चौपदरी आहे. त्यामुळे समस्यांमधली गुंतागुंत समजून घेऊन मग ती सोडवण्यासाठी राजकारण्यांनी आपल्या क्षमता विकसित करणं, आपली विविध विषयातल्या समजेची खोली वाढवणं ही आव्हानंही मोठी आहेत, महत्त्वाची आहेत. राजकीय पक्षांनी आपली गुणवत्ता वाढवण्याला पर्याय नाही. त्यासाठी इतर गोष्टींबरोबरच अद्ययावत तंत्रज्ञानाला चांगला मित्र बनवावं लागेल. अभ्यास वाढवावा लागेल. प्रत्येक विषयाचे काळानुरूप बदलते कंगोरे ध्यानात घ्यावे लागतील. त्यानुसार आपल्या विचारात आणि कार्यशैलीत लवचिकता आणून धोरणांची आखणी करावी लागेल. राजकारण्यांची क्षमता विकसित करण्याची प्रक्रिया राजकीय पक्षांच्या पातळीवरच व्हावी लागेल. अलीकडच्या काळात अगदी मोजक्या राजकीय पक्षांचा अपवाद वगळता कार्यकर्ता घडवण्याचे, त्यांच्या कक्षा रुंदवण्याचे प्रयत्न थांबलेले दिसतात. भाजपनं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमार्फत कार्यकर्ता प्रशिक्षण आणि क्षमता विकसन सुरू ठेवलंय. हेच कम्युनिस्टांच्याही बाबतीत म्हणता येईल.
पण राजकारण गांभीर्यानं करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाला ही संस्कृती यापुढच्या काळात अंगी भिनवावी लागेल. दक्षिण कोरियामध्ये राजकारणी आणि नोकरशहांना प्रशिक्षण देणारी संस्था असून तीत या देशाच्या राज्यघटनेपासून अनेक महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण दिलं जातं. एवढंच नव्हे तर जगभरात वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, केल्या गेल्या, नवी प्रारूपं कोणती, याचीही सविस्तर माहिती दिली जाते. अन्य देशांनी प्रश्न कशा पद्धतीनं हाताळले हे सांगतानाच हाताळणीची ती पद्धत कोरियात अंमलात आणताना त्यात काय बदल करावे लागतील यावरही उहापोह केला जातो. कोरियात राजकारणी आणि नोकरशहा होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला या संस्थेतूनच प्रशिक्षण घेऊन कसोटीला उतरावं लागतं. यामुळे होतं काय की कोणत्याही समस्येचं आकलन प्रत्येक राजकारण्याला असतं. परिणामी निर्णय वेगानं होतात आणि अंमलबजावणीही सहज सुलभ घडते. दक्षिण कोरियातली ही संस्था सरकारी असली तरीही पूर्ण स्वायत्त आहे. त्याच्या प्रमुखाला पंतप्रधानासारखे अधिकार नसले तरी प्रतिष्ठा मात्र पंतप्रधानाच्या बरोबरीने. आपल्यालाही अशी व्यवस्था उभी करावी लागेल. ती आपल्या विचार प्रणालीशी सुसंगत पद्धतीनं उभारावी लागेल. पक्षांची विचारसरणी भिन्न असली तरी एकंदरीत विचारसरणी आणि सुशासन यांच्यात योग्य समन्वय साधावा लागेल. अर्थकारणातली सरकारची मर्यादित होत चाललेली भूमिका हाही एक महत्त्वाचा टप्पा आहे. सारं काही सरकारनं करावं या मनस्थितीतून आपण बाहेर पडतो. त्याचा एक परिणाम म्हणजे खाजगी क्षेत्राला आता आणखी महत्त्वाची संधी मिळेल. खाजगी क्षेत्राला मिळणारी संधी आणि जबाबदारी राजकारण्यांसाठी आणि नोकरशहांसाठी आव्हान आहे. खाजगी क्षेत्रानं आर्थिक बाबीत कळीची भूमिका बजावायला सुरुवात केली की त्यात कमालीची पारदर्शकता बाळगावी लागते आणि तीच राजकारण्यांसाठी आणि नोकरशहांसाठी विश्वासार्हतेची कसोटी ठरते. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPP मॉडेल या तत्वावर प्रकल्प उभे राहताना अज्ञानातून किंवा राजकीय हेतूनं निराधार आरोप होण्याची शक्यता बळावते. आरोपांच्या फैरींमुळे प्रकल्पात सहभागी कंपनी आणि संबंधित सरकारी अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची होण्याची मोठीच शक्यता असते. एनरॉन प्रकल्पाच्या वेळी नेमकं हेच घडलं. त्यावेळी कंपनीनं तर काढता पाय घेतलाच, पण पुढे राज्यकर्तेही निर्णय घ्यायला कचरू लागले. अशातून दीर्घकालीन नुकसान घडतं. याच बरोबर आणखी एक मुद्दा उपस्थित होतो, तो महत्त्वाच्या प्रकल्पात तज्ज्ञ सल्लागारांना नियुक्त करताना. बड्या प्रकल्पांमध्ये गुंतागुंतीचे तंत्रज्ञान आणि मोठी आर्थिक गुंतवणूक हे दोन जिकरीचे बिंदू असतात. अशावेळी सल्लागारांची मदत घेणं शहाणपणाचं असतं. राजकीय नेते आणि नोकरशहांचे अनुभव एवढ्यावर अवलंबून राहणं पुरेसं नसतं. अशातच काही मंडळी त्या विषयातलं ज्ञान नसतानाही मतं प्रदर्शित करतात. त्याचा धसका घेऊन सल्लागारांना डावलणं राज्यकर्त्यांनी टाळलं पाहिजे. विवक्षित सल्लागारांचाही अशा प्रकरणात काही छुपा अजेंडा असू शकतो हे ओळखणे इतपत सुज्ञपणा यापुढच्या काळात राजकीय मंडळींना अंगी बाणवावाच लागेल. महत्त्वाच्या आर्थिक विषयांवर राजकीय सहमतीची संस्कृती आत्मसात करणं हे आणखी एक आव्हान आहे. विरोधी पक्ष आणि सत्तारूढ अशा दोन्ही बाकांवर काम करण्याचा अनुभव आता प्रत्येक पक्षानं कमी अधिक प्रमाणात घेतला आहे. आता यापुढे प्रत्येकालाच आधी त्यानं गाय मारली मग मी वासरू का मारू नये अशी केवळ राजकीय आकसापोटी महत्त्वाच्या धोरणांना अडथळे निर्माण करण्याची वृत्ती सोडावी लागेल. सेवा आणि वस्तुकर विधेयक GST हे याचं चांगलं उदाहरण आहे. ज्यावेळी संपुआनं हे विधेयक आणलं तेव्हा भाजपनं ते हाणून पाडलं होतं. आज सत्तेतला भाजप ते आणू पाहतोय आणि काँग्रेस हे होतंच कसं ते पाहतो अशा आडमोठ्या भूमिकेत आहे. या अशा राजकीय सुंदोपसुंदीत सारा कारभारच ठप्प होईल. ही सारी राजकीय अपरिपक्वतेची आणि कूपमंडूक वृत्तीची लक्षणं आहेत. ती टाळता येणं ही देशाची गरज आहे. प्रगल्भ राजकीय संस्कृतीचा उदय देशासाठी उपकारक ठरेल. न्यायसंस्थेची सक्रियता हा आणखी एक मुद्दा कायमचा चर्चेत असतो. याचं कारण लोकशाहीचे चारही स्तंभ आपापलं महत्त्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असतात. विशेषतः राजकीय नेतृत्व जेवढं दुबळं तेवढी न्यायसंस्था सक्रिय होताना दिसून येते. इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत न्यायसंस्थेनं सक्रियता दाखवलेली आढळून येत नाही. मात्र
नरसिंहराव आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्व काळात न्यायसंस्था मोठ्या प्रमाणात कार्यरत झालेली दिसते. राजकीय नेतृत्वानं निर्णयात घेतलेली कच, धोरणं राबवताना हिमतीऐवजी खाल्लेली पड, न्यायसंस्थेला तो अधिकार आपल्या हातात घ्यायला हमखास भाग पाडते असा इतिहास सांगतो. वास्तविक आपली लोकसंख्या ही आज आपली खरी ताकद आहे. जगातला सर्वात तरुण देश ही आपली ओळख आहे. देशातली 50% अधिक लोकसंख्या 25च्या आतली आहे. जपान आणि चीनमधली सरासरी वय अनुक्रमे 48 आणि 37 आहे, तर भारतीयांचं सरासरी वय 29 आहे. आपल्या देशानं योग्य धोरण स्वीकारलं आणि आव्हानं पेलली तर हा लोकसंख्येचा लाभांश आपल्यासाठी वरदान ठरेल. मात्र या अफाट तरुण वर्गाला शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी चांगल्या प्रकारे कशा उपलब्ध होतात यावर तो सामर्थ्य बनेल की ओझं हे अवलंबून आहे. योग्य नियोजन ही त्यासाठीची कळीची बाब आहे. प्रगत देशातही प्रत्येकजण उच्च शिक्षण घेतो असं नाही. गरजेनुसार कौशल्य आत्मसात करण्यावर तिथे भर दिला जातो. आपल्यालाही किमान शिक्षण मिळाल्यानंतर कौशल्यावर आधारित शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून द्याव्या लागतील. कौशल्य असलेल्यांना सामाजिक प्रतिष्ठा आणि समाधानकारक वेतन मिळू लागलं तर तरुण वर्ग धोपट मार्ग सोडून अशा शिक्षणाकडे नक्की वळतील. आजच्या घडीला देशात त्यासाठी आवश्यक मशागत करावी लागेल, मनोभूमिका रुजवावी लागेल. आर्थिक सुरक्षितता आणि सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या मोजक्या क्षेत्रांची व्याप्ती वाढवावी लागेल. आर्थिक उदारीकरण आपण स्वीकारल्याला 25 वर्ष पूर्ण होत असताना आपल्या देशात राज्यातलं आणि शहरातलं स्थलांतरितांचं प्रमाण प्रचंड वाढतंय. यातून या बाहेरच्या आक्रमणाचा बळी ठरल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण होऊन संघर्षाला तोंड फुटतं. संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात भूमिपुत्र आणि बाहेरचे अशी ठिणगी पडून अस्मितेच्या राजकारणाचा निखारा पेटतो. हा संघर्ष फार काळ टिकणारा नाही. याचं एक कारण, जेवढं स्थलांतर बाहेरून आहे तेवढ्याच प्रमाणात लोक स्वतःचा गाव सोडून अधिक चांगल्या संधीच्या शोधात बाहेर जात आहेत. एखाद्या ठिकाणी स्थानिकांपेक्षा अधिक संख्या बाहेरच्यांचीच झाल्यास भूमिपुत्रांसाठी राजकारण ही संकल्पना राजकीय दृष्ट्याही कालबाह्य होत जात आहे. आपण आर्थिक उदारीकरण स्वीकारलं, जागतिकीकरण आपलंसं केलं. आता आरक्षणाच्या धोरणाचा फेरविचार झाला पाहिजे असं मत मांडलं जात आहे. जागतिकीकरणात कार्यक्षमतेबाबत आणि गुणवत्तेबाबत तडजोड नसल्यानं आरक्षणाच्या धोरणातून नेमकी याच न्यूनतेला खतपाणी मिळत असल्याचा युक्तिवाद केला जातोय. गुणवत्तेच्या बाबतीतला मुद्दा गैरलागू होत चाललाय, कारण संधींबरोबर गुणवत्ता सिद्ध करण्याची जिद्द वाढतीये. शिवाय एका मोठ्या वर्गाला संधीचं दार बंद करून समाजाची प्रगती होईल हा विचार सपशेल चुकीचा आहे. रोजगाराच्या संधीसाठी जाती आधारित आरक्षणाला मी पूर्णपणे अनुकूल आहे. मात्र आरक्षण फक्त प्रवेशापुरतंच मर्यादित असावं असंही मला वाटतं. पदोन्नतीच्या वेळी आरक्षणाचा मुद्दा अनाठायी आहे. ती कार्यक्षमताधारितच हवी. अकार्यक्षम व्यक्तीस पदोन्नती मिळाल्यास प्रशासनाच्या गुणवत्तेचा बोजवारा तर उडेलच, शिवाय नोकरशाहीमध्ये वैफल्याची भावना वाढीला लागेल अशी चर्चा तरुणाईमध्ये सध्या दिसते. जात हा असाच आपल्या देशातला अतिशय संवेदनशील घटक असल्यानं वरिष्ठ अधिकारी किती प्रगल्भपणानं आणि गांभीर्यानं आपल्या सहकाऱ्यांबरोबरचं वर्तन ठेवतात याला कमालीचं महत्त्व आहे. सहकार्याची सामाजिक पार्श्वभूमी पाहून त्याच्याशी कशा प्रकारचं वर्तन ठेवायचं ही मानसिकता कधी अयोग्य तर कधी योग्य असते. म्हणजे असं की माझ्या पाहण्यात दोन्ही प्रकारचे अधिकारी आहेत. काही जण तथाकथित खालच्या जातीतल्या अधिकाऱ्यांविषयी बेलगाम पद्धतीनं शेरेबाजी करतात, तर काही अधिकारी समजून घेऊन अशा अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देतात. निरोगी सामाजिक मन असणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढणं हा त्यावरचा उपाय आहे. हिंदू मुस्लिम समाजातले परस्पर संबंध हा आणखी एक नाजूक मुद्दा. दोन्ही बाजूंचे कट्टरपंथीय नवनवीन समस्या उभ्या करतात. मात्र यावर शिक्षणाचा प्रसार, तंत्रज्ञानाची प्रगती आणि आर्थिक उन्नती हाच दीर्घकालीन असला तरीही एकमेव उपाय आहे. कोणत्याही समाजातल्या सामाजिक आर्थिक सुधारणा धीम्या गतीनंच होत असतात. हमीद दलवाई
हा हातात घेतलेल्या कामावर अत्यंतिक निष्ठा असणारा मुस्लिम सत्यशोधक समाजाचा झुंजार कार्यकर्ता, आयुष्यभर स्वीकारलेलं काम तळमळीनं पुढे नेणारा असामान्य माणूस. माझी आणि हमीदची पहिली भेट साधनाचे संपादक यदुनाथ थत्ते यांच्याकडे झाली. आमचे सूर पहिल्याच भेटीत जमले. त्याच्याबरोबर मग मुंबईत आमची 2-3 वेळा तरी गप्पांची मैफल जमली. या गप्पा मारताना मुस्लिम समाजात सुधारणांसाठी असलेला त्याचा प्रखर आग्रह मला भावला. मी त्यावेळी विधिमंडळ काँग्रेसचा सचिवही होतो. एकदा विधिमंडळातल्या काही मुस्लिम समाजातल्या आमदारांशी गप्पा मारताना मी हमीदचा विषय काढला. हमीदचं नाव उच्चारताच या आमदारांची प्रतिक्रिया तीव्र होती. हमीद दलवाईचे विचार त्या साऱ्यांना टोकाचे वाटत होते. मुस्लिम समाजानं मुख्य प्रवाहात यायला हवं, ते घडण्यासाठी आधुनिक शिक्षण घ्यायला हवं, त्यांना मराठी यायला हवं, हा त्यांचा आग्रह होता. मुस्लिम समाजातल्या अनेक चालीरीतींवर तो करत असलेली टीका समाजाच्या सहजपणानं पचनी पडणारी नव्हती. मुस्लिम समाजानं सार्वजनिक ठिकाणी आपलं वेगळेपण दाखवणं हमीदला अत्यंत अयोग्य वाटायचं. आमच्या तासनतास चर्चा व्हायच्या. मला कायम वाटायचं की सामाजिक सुधारणा एका रात्रीत होत नसतात, त्याला अवधी द्यावा लागतो. आमच्या गप्पातून आमच्यातली मैत्री घट्ट होत होती. पुढे हमीदला किडनीचा त्रास सुरू झाल्यावर राहायचं कुठे, असा प्रश्न त्याच्यासमोर होता. मी त्याला माझ्या निवासस्थानीच मुक्कामाला बोलावलं. त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि मुलगी रुबिना याही आल्या. माझ्या निवासस्थानीच तो राहायला आल्यानं आमच्यातला परस्पर संवाद आणखी वाढला. माझे दौरे नसत आणि मी मुंबईत असे तेव्हा या फडात गोविंदराव तळवळकर, A.B. शहा, मेजर पू रेगे ही मंडळीही सहभागी व्हायची. या साऱ्यांचीच वैचारिक उंची मोठी असल्यामुळे या गप्पा म्हणजे वैचारिक मेजवानीच असायची. हमीद हा वैचारिक चळवळीतला असूनही उत्तम कथा लिहायचा आणि ललित लेखन करायचा. त्याचं हे लेखनही तेवढंच कसदार होतं. समाजवादी विचारसरणीच्या मंडळींपैकी S.M. जोशी आणि त्याच्या नात्यात विलक्षण ओलावा. पुढे त्याचा आजार अधिकच बळावला. त्यावेळी त्यानं मृत्यूपश्चात दफन न करता दहन करावं असं लिहून ठेवलं. त्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या नातेवाईकांनी दफनच करण्याचा आग्रह धरला. शहा आणि गोविंदराव तळवळकर यांनी हमीदच्या इच्छेप्रमाणे दहनच झालं पाहिजे अशी भूमिका घेतली. पेच नाजूक होता. काही मंडळींनीही मला सल्ला दिला. गोविंदरावांना आणि शहांना निवडणुका लढवायच्या नाहीयेत. तुम्हाला निवडणुका लढवायच्यात. तुम्ही या निर्णयाशी आपला संबंध नाही असं भासवा. मात्र हमीदनं त्याची अंतिम इच्छा स्पष्टपणानं लिहून ठेवलेली आहे. त्याच्याप्रमाणेच घडायला हवं असं मला प्रामाणिकपणे वाटत होतं. त्यानं अखेरचा श्वासही माझ्याच घरात घेतला असल्यानं त्याची अंतिम इच्छा आहे तसंच घडावं अशी भूमिका मी जाहीर केली. माझा निर्णय ऐकताच त्याचे तिथे जमा झालेले सारे नातलग निघून गेले. त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्याच्या मृतदेहाचं दहन केलं. कमालीच्या विरोधातही हमीदनं आपला मार्ग सोडला नव्हता. आज मुस्लिम समाजातली नवी पिढी स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी आवश्यक शिक्षण घेताना दिसतेय. नव्या विचारांची कास धरून जाण्याचा प्रयत्न करतेय. कदाचित हे हमीदनं सांगितल्यामुळे घडतंय असं मान्य केलं जाणार नाही, पण हमीदलाही त्याच्यामुळे घडतंय यापेक्षा हा मार्ग स्वीकारला जातोय याचं समाधान नक्की असणार. मुस्लिम समाजातलं शिक्षणाचं प्रमाण वाढवणं आणि जीवनमान उंचावण्यासाठी आर्थिक स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणं हाच रास्त मार्ग आहे. मुस्लिम समाजातल्या तरुणांचं खाजगी आणि सरकारी नोकरीतलं अत्यल्प प्रमाण चिंताजनक आहे. या समाजातल्या तरुणांना सामावून घेण्यात अपयश आलं तर त्याचे परिणाम घातक आहेत. दहशतवादी संघटना सामाजिक दुही उभारण्यासाठी जंग पछाडत असताना नेतृत्वालाच 2 पावलं पुढे येऊन विश्वासाची भावना जागवावी लागेल. सामाजिक सलोख्याचं वातावरण टिकवण्याची जबाबदारी कायम बहुसंख्याकांवरच असते हे विसरून चालणार नाही. सनातनसारख्या संघटनांचा तसंच ISIS सारख्या संघटनांचा वाढता ज्वर समाजाच्या हिताचा नाही. अशा संघटनांचा प्रभाव रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकालाही विवेकाची कास धरावी लागेल. तसेच सरकारलाही संवेदनशील पद्धतीनं हे विषय हाताळावे लागतील. सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे.
अलीकडच्या काळात कायदा हातात घेऊन घडलेल्या वेगळं मत असणाऱ्यांप्रती दहशत निर्माण करणाऱ्या घटना अस्वस्थ करायला लावणाऱ्या आहेत. अल्पसंख्याकांच्या विरोधात आघाडी उघडली गेली आहे की काय असंही वाटायला लावणाऱ्या आहेत. या घटना देशाच्या ताण्याबाण्याला धक्का पोचवणाऱ्या आहेत. देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे. हा सामान्य माणूसच राजकीय नेत्यांपेक्षा शहाणा आहे. योग्य वेळी योग्य निर्णय तो घेतो. आणीबाणीनंतरही या सामान्य माणसानं काँग्रेसला धडा शिकवला. जनता पक्ष विश्वासाला जागला नाही तेव्हा याच जनतेनं काँग्रेसच्या हाती पुन्हा सत्ता सोपवली. याच्यातून भारतातील काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या जनतेचं एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला आलं. हेच शहाणपण भारतीय लोकशाहीचा कणा आहे. त्याच्या भरवशावर या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे. या देशातील जनतेचा विश्वास मला 55 वर्ष लाभला. यापेक्षा अधिक काय असू शकतं.